नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की आता जीवा आणि पार्थने नंदिनीला सुखरूपपणे दीपकच्या तावडीतून घरी आणलेलं असतं. तर नंदिनीची तब्येत अजूनही बरी झालेली नसते, त्याचमुळे जीवा धडपड करत असतो. तर जीवाची धडपड बघून आता मिथुनदादा त्याला सांगतो की अरे तुम्ही तुमच्या बायकोला सरप्राईज दिलं पाहिजे. आता कसं आहे, नंदिनीच्या डोक्यामध्ये त्या दीपकचंच प्रकरण फिरत असेल, त्यामुळे तुम्ही तिचा मूड फ्रेश करायला हवा. तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये एक वेगळंच वातावरण निर्माण करा, जेणेकरून नंदिनीला आनंद होईल, तिला सरप्राईज मिळेल. म्हणजे कसं नंदिनी त्या दीपकचा विषय डोक्यातून काढून टाकेल आणि ती लवकरच बरी होईल. तर आता मिथुनदादाचं हे बोलणं आता जीवाला पटतं आणि तो आता त्याची रूम संपूर्णपणे सजवतो आणि आता तो नंदिनीला एक स्पेशल सरप्राईज देतो. नंदिनी आता रात्री रूममध्ये येते तर संपूर्णपणे लायटिंग्स आणि फुगे लावलेले असतात. तर आता नंदिनीला हे सगळं बघून खूपच आनंद होतो. त्यानंतर ती प्रेमाने जीवाकडे जात म्हणते की हे सगळं तुम्हीच केलं आहे ना, आणि ती आता जीवाला मिठी मारते. तर जीवा म्हणतो की हे का नवऱ्याचं कर्तव्यच आहे. त्यानंतर आता ते दोघेही झोपून जातात. तर सकाळी काव्या आता ही नंदिनीला बोलवण्यासाठी तिच्या रूममध्ये येते आणि ती आता हे सगळं काही बघते. संपूर्ण बेडरूम डेकोरेट केल्यामुळे आता काव्याला भीती वाटू लागते की जीवा खरंच नंदिनीच्या प्रेमात पडला की काय. त्याचमुळे आता काव्या एकट्यातच जीवाला भेटते आणि ती त्याला आता धमकीच देऊ लागते की जर तू सगळ्यांना आपल्या प्रेमाबद्दल नाही सांगितलंस तर मी आज सगळ्यांना सांगणार. उगाच एक खोट्या नवरा बायकोचं नाटक मला अजून करता येणार नाही. तर प्रेक्षकांनो, काव्याचं हे वागणं तुम्हाला पटतं का? कमेंट बॉक्समध्ये कळवा.